शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूरमध्ये आगमन झाले। अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून पालखीचं स्वागत करण्यात आलं। गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे आता रवाना होणार। सोलापुरात 2 दिवस पालखीचा मुक्काम असणार आहे। या पालखी सोहळ्याचा भक्तिमय वातावरणात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वसीम अत्तार यांनी। महाराजांच्या पालखीचं जे आहे ते सोलापूर शहरात जे आहे ते आगमन झालेलं आपण पाहू शकतो की संत गजानन महाराजांच्या पालखीचं जे आहे ते दर्शन घेण्यासाठी सोलापूरकरांनी मोठी गर्दी जी आहे ते या ठिकाणी केलेली आपल्याला दिसत आहे। संत गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूर शहरात आगमन झाल्यानंतर सोलापुरातील लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्याकडून जे आहे ते या पालखीचं जे आहे ते स्वागत करण्यात आलेलं आहे। मोठ्या भक्तिमय वातावरणात जे आहे ते या पालखीचं जे आहे ते या ठिकाणी स्वागत केलेलं आहे। सोलापूर शहरात संत गजानन महाराजांच्या पालखीचा जे आहे तो 2 दिवस मुक्काम असतो। सोलापूर शहरातील विविध ठिकाणी जे आहे ते हे पालखी जे आहे ते जात असते आणि त्यानंतर ही पालखी जी आहे संत गजानन महाराजांची पालखी जी आहे ते 2 दिवसानंतर जे आहे ते पंढरपूरच्या दिशेने जे आहे ते मार्गस्थ जे आहे ते होत असते। सोलापूर शहरात जे आहे ते पालखी हे 2 दिवस मुक्कामी असल्यामुळे जे आहे ते मोठं भक्तिमय वातावरण जे आहे ते सोलापुरात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण जर पाहू शकता की सोलापूरकरांनी मोठी गर्दी जी आहे ते या ठिकाणी दर्शनासाठी जे आहे ते या ठिकाणी केलेली आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।